DACने म्हणजे डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने 79,000 करोडसाठी या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता बघा डिफेन्समध्ये 79,000 करोडचे काही डिफेन्स इक्विपमेंट खरेदी केली जातील. तर आता ही डिफेन्ससाठी तर गुड न्यूज आहे. त्यामुळे बहुतेक जण काय करतील की ताबडतोब डिफेन्सचे स्टॉक जे आहेत ना त्यांना बाय करायला लागतील. म्हणजे त्यांना वाटतं की न्यूजचा इम्पॅक्ट त्याच्यामध्ये होऊ शकतो, पण तसं नसतं मित्रांनो. मार्केटची स्ट्रक्चर बघत चला. आता जे डिफेन्सचे स्टॉक असतात ना त्याचे स्ट्रक्चर तुम्ही जाऊन बघितले पाहिजे. जिथे आपल्याला संधी बघायला मिळत असतात ना तिथेच आपण बाय केलं पाहिजे. असं नाही की त्या न्यूजचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह होईलच मार्केटमध्ये. ठीक आहे, आता ती मंजुरी मिळून तर काही दिवस झालेले आहेत की आपण सर्वांनी पण न्यूज ऐकलेली असणार बघा ती. मग याचा अर्थ असा नाही की ते स्टॉक चालायलाच लागतील असं काही नसतं. ठीक आहे, तुम्ही योग्य वेळेवरती संधी बघायची असते आणि नंतरच त्या स्टॉकला बाय करायचं असतं. न्यूज तर मार्केटमध्ये येतच जाणार. ठीक आहे, डिफेन्ससाठी तर ही पॉझिटिव्हच न्यूज आहे, पण फक्त न्यूज ऐकून मार्केटमध्ये कधी काम करायचं नसतं.